स्वराज्याचा सिंह ज्या राजाने औरंगजेबाच्या साम्राज्याला 9 वर्ष थरथर कापायला लावलं, तोच आज साखळदंडात बांधला गेला होता. दिनांक 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वर येथे कपटाने पकडले गेलेले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे भोसले. हातांना बेड्या, अंगावर जखमा, पण चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही. औरंगजेबाला वाटलं होतं आता हा झुकेल, पण तो विसरला होता हा शिवरायांचा पुत्र आहे. हे 40 दिवस इतिहासातील सर्वात क्रूर अत्याचाराची साक्ष देणारे होते. पण त्या 40 दिवसांनी एक गोष्ट सिद्ध केली, शरीर मोडता येतं पण स्वाभिमान नाही. आतुरकडच्या भिंतींनी पाहिलं क्रौर्याचं उघडं रूप आणि स्वाभिमानाचा अजिंक्य किल्ला. नमस्कार, रानपाखरू या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 40 दिवसांची संपूर्ण कहाणी, एका राजाचं अमर बलिदान. त्या 40 दिवसात महाराजांचे चरण कमल ज्या ज्या भूमीला स्पर्शले, त्या प्रत्येक स्थळी जाऊन मी त्या इतिहासाला जवळून अनुभवायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. संगमेश्वर पकड. 1689 साली कोकणातील डोंगर दऱ्यांनी आणि दाट जंगलांनी वेढलेल्या संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या पुढील लढाईची रणनीती आखत होते. त्यांच्यासोबत मोजकेच विश्वासू होते. मुघलांनी गुप्त माहितीच्या आधारे अचानक वेढा घातला. मर्यादित सैन्य असूनही प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला, पण संख्येच्या जोरावर महाराजांना जखमी अवस्थेत पकडण्यात आलं. अहमदनगरजवळील बहादूरगड येथे घेऊन गेले. याच बहादूरगडाच्या भिंतीने क्रौर्याचं उघडं रूप पाहिलं. भीमा नदीकाठी वसलेला हा मुघल काळातील भुईकोट किल्ला मानला जातो. सपाट भूभागावर उभारलेला असल्यामुळे संरक्षणासाठी येथे उंच दगडी तटबंदी आणि मजबूत बुरुज उभारण्यात आले. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त मोकळं अंगण दिसतं. परिसर सपाट असला तरी तटाची झाडी, कोनाडे, तटबंदीवरील चालण्याचे मार्ग आणि पाहण्यासाठी एक किल्ल्याला भक्कम संरक्षण लाभले होते. भीमा नदीचा नैसर्गिक आधार आणि तटाची मजबूत रचना यामुळे हा किल्ला लष्करी दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असे. गडाच्या नावाचा इतिहास. पूर्वी भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा गड मुघल काळात बहादूरगड झाला. मात्र संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जनमानसात तो धर्मवीर गड बनला. बादशाही हुकमाने राजबंद्यांची छावणीच्या बाजारातून धिंड काढण्यात आली. काफी खान, ईश्वरदास नागर या औरंगजेबाच्या दरबारातील लेखकांनी त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. तो दिवस बादशाहसाठी ईदेचा सण होता. एवढा मोठा विजय परमेश्वराने प्राप्त करून दिल्याचे पाहून बादशाहचे अंतःकरण कृतज्ञतेने भरून आले आणि त्यांनी त्या भावना वेगात सिंहासनावरून उतरून जमिनीवर येऊन परमेश्वराची प्रार्थना केली. संभाजीराजे व कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिले. त्या जखडलेल्या अवस्थेतही त्या दोघांनी आपले मनोधैर्य सोडले नव्हते. कवी कलश हा शीघ्र कवी होता. त्याने या प्रसंगावर उत्स्फूर्तपणे एक कवन रचून आपल्या धन्याच्या चरणी अर्पण केले. यावन रामन की सभा शंभू बध्यो बजरंग लहू लसत सिंधू रसम खूब खेलो रणरंग जो रवि छवि लखतही खुद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहारी केतकत तेजो अवरंग. रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी राजास
औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा सेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने माखल्याने हे राजन ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. बादशाहाने आपला सरदार रहुल्ला खान या संभाजीकडे पाठवले. रहुल्ला खानामार्फत बादशाहाने राजास 2च प्रश्न विचारल्याचे ईश्वरदास सांगतो. तुझे खजिने, जड जवाहीर आणि इतर संपत्ती कोठे आहे आणि बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवित होते. पण ईश्वरदास सांगतो बादशाहाचे निंदा नालस्ती केली म्हणून संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळ्यांनी बाहेर काढले गेले. त्यानंतर त्यांची जिभा उपटून काढून टाकली. इतिहासातील काही बकरी ग्रंथातून असे समजते की संभाजी महाराजांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. बहादूरगडातून त्यांना भीमा इंद्रायणी संगमाजवळील तुळापूर येथे नेण्यात आले. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. पण त्या दिवशी स्वराज्य संपलं नाही. उलट स्वराज्याच्या संघर्षाचं नवं पर्व सुरू झालं. कारण सिंहाचा देह जरी पडला तरी त्याचा स्वाभिमान आणि विचार अमर झाला. ही माहिती आपण इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकातून घेतली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.